खाली घ्या म्हणून कोणाला सांगतले मग किती इमानदार लोक आहे की बाबा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हातच खाली घेतले ना है ना एवढे इमानदार आहे ना परमार्थाचं नामस्मरण किती गोड आहे की बाबा नाम गोड पुरे कोड सकळ ही परमार्थाचं नामस्मरण एवढं गोड आहे तर सकलांचं कोड पूर्ण करणार आहे विठ्ठल विठ्ठल तुकोबराय हे सांगतात की बाबा जीवन जगायचं जीवन जगत असताना दोन गोष्टीचा तुम्हाला आम्हाला आश्रय घ्यायचा आहे तो म्हणजे काय पहिला म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण दुसरं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन एक तुम्हाला परमात्म्याचं नामस्मरण करायचं आणि दुसरं तुम्हाला काय करायचं धर्माचं पालन करायचंय जाता जाता एवढं सांगेल की बाबा जोपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये एकनिष्ठता येत नाही तोपर्यंत धर्माला जर जागा ठेवायचं असेल धर्माला जर जागृत करायचं असेल त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकनिष्ठता दाखवायला हवी आणि जोपर्यंत आपण धर्माबद्दल एकनिष्ठता दाखवत नाही बाबा खरं सांगू का जाता जाता एक दृष्टांत सांगून जाईल एका म्हाताऱ्यानं आपल्या मुलांना पाहिलं की त्याचे जे मुलं होते ते तीनही मुलं कधीच एकाजुटीनं राहत नव्हती एकमेकाशी भांडण करत होते त्याचं तिघायचं कधीच पटत नव्हतं त्या म्हाताऱ्याला चिंता वाटायला लागली त्या म्हाताऱ्याने एकदा तिघा जणांना वावरामध्ये नेलं शेतामध्ये नेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक काठी दिली आणि सांगितलं की बाबा ही काठी तुम्ही मोडा आता त्या तिघाने एक एक काठी घेतली सहजतेने काठी मोडली काय सहजतेने तिघांनी काठी मोडून टाकली पण ज्यावेळेस या म्हाताऱ्याने पाहिलं तर म्हाताऱ्याने सांगितलं की बाबा एक एक काठी आता तुम्ही सगळ्यांना सहजतेनं मोडली आता एक काम करा त्या म्हाताऱ्याने डबल मोळ्याच्या लाकडाच्या ज्या मोळ्या होत्या गठ्ठेचे गठ्ठे घेतले आणि तिघाजवळ 3 गठ्ठे दिले आणि सांगितलं की आता हे गठ्ठे एकत्रित मोडा काय एकत्रित मोडा मग सगळ्यांना पाहिलं आता बाबा किती प्रयत्न केल्याच्या नंतर ते गठ्ठे हाताने मोडणार आहे एकाकडून गठ्ठा मोडणार आहे का नाही तात्पर्य सांगायचं एवढं की बाबा जोपर्यंत तुम्ही एकटे आहे तोपर्यंत कोणीही तुम्हाला मोडू शकतं पण जोपर्यंत तुम्ही सगळेजण एकत्र आहे तोपर्यंत कोणाची टाप नाही तुम्हाला हात लावायची म्हणून धर्म जिवंत ठेवायचा आहे त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल कारण हा धर्म जिवंत राहावा तुमच्या माझ्या कंपाळावरती कुंकू असावं अरे सांगू का काही लोक म्हणतात की ताई कीर्तनामध्ये का सांगायचे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये का सांगायचे छत्रपती संभाजी महाराज पण प्रत्येकाला माझं एकच सांगणं आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराज नसते छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज कीर्तन नसतं मग कीर्तन ज्यात आज होतंय आज सगळ्यांपुढे आपण ठामपणाने बोलतोय मी ठामपणाने बोलतोय तुम्ही ठामपणे ऐकता याचं कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जाता जाता एवढं सांगेल बाबा की ज्या वेळेस गोष्ट धर्माची येते कारण ह्याच धर्मासाठी हाच धर्म जिवंत राहावा तुमच्या माझ्या कंपाळावरती कुंकू असावं प्रत्येक आई बहीण सुरक्षित असावी म्हणून संभाजीराजांचे कितीतरी बलिदान संभाजीराजांचे कितीतरी कष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे पण आम्हाला तो आदर्श घ्यावासा वाटत नाही सांगेन दादा आम्हाला आदर्श साध्या सुद्धा स्त्रियांचा आदर्श नाहीये आम्हाला कितीतरी महान स्त्रियांचा आदर्श आता मला सांगा बाबा 40-50 हजाराचे मोबाईल आहे किती 40-50 हजाराचे मोबाईल आहे मी सांगते की लेकरांना ABCD शिकवण्याच्या अगोदर 1-2 शिकवण्याच्या अगोदर मुलांना धर्म शिकवा काळाची गरज आहे सांगेन मी मुलींना शिकवणं प्रत्येक काळाची गरज आहे कारण मुलगी जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट घडू शकत नाही ज्या दिवशी मुलगी शिकली त्या दिवशी प्रगती झाली म्हणून सांगेन की मुलीला शिकणं काळाची गरज आहे पण शिकत असताना धर्माच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा पाळणं सुद्धा तिचं कर्तव्य आहे म्हणून सांगेन मी की जर मुलीला धर्म शिकवायचा आहे पहिला आया सुधारायची गरज आहे पहिले प्रत्येक आईला सुधारण्याची गरज नाही जोपर्यंत आई सुधरत नाही तोपर्यंत मुली सुधरत नाही एका ठिकाणी बाबा एका मुलीने जीन्स टॉप घातला आणि जीन्स टॉप घातल्याच्या नंतर त्याच्या
जी आई होती ती आई त्या मुलीला मारायला लागली. आता त्या मुलीला मारत असताना गावातले ते गल्लीतले सगळे लोक धावले, ते सगळे म्हणायला लागले का ग मॉडर्न जमाना आहे आजचा, आजकाल मॉडर्न जमाना आहे, सगळेच घालते जीन्स टॉप, मग नेमकं तुला काय प्रॉब्लेम आहे, तू का घालू देत नाही हिला. तिनं सांगितलं की बाबा तिनं घातली याच्यात मला काही घेणं देणं नाही, तिनं घातली म्हणून बोलत नाही, तिनं घातली मै कोण घातली. हां, म्हणून उदाहरण सांगेन की पहिले तुम्हाला सुधारण्याची गरज आहे, पहिले प्रत्येक आईला सुधारण्याची गरज आहे. कारण बाबा आपण 50-50 हजाराचे एका लाखाचे मोबाईल घेतो, पण तो मोबाईल सुरक्षित राहावं म्हणून त्याला काय करतो, काय लावतो, कव्हर लावतो, है की नाही, कव्हर लावतो का, तो मोबाईल सुरक्षित असावा. मग मला सांगा, तो मोबाईल सुरक्षित राहायला जर आपण कव्हर लावत असेल, मग प्रत्येक स्त्री सुरक्षित राहायला तिला अंगभर कपडे घालणं गरजेचं नाहीये. निश्चित सांगेन मी, प्रत्येक मुलीला पहिला धर्म शिकवा. की बाबा मी सांगेल आजकाल आम्हाला आदर्श त्या अहिल्याबाई होळकरांचा आहे. सांगा प्रत्येकाला ठामपणे, प्रत्येक मुलीने उत्तर द्यावं की बाबा अर्धे कपडे घालणं स्टेजवर, अर्धे कपडे घालून स्टेजवरती नाचणाऱ्या मुली नाही आम्ही त्या माय माऊलीच्या मुली, आम्ही त्या मीराबाईंच्या मुली जी कीर्तनामध्ये नाचत होती. साध्या सुध्या स्त्रीचा आदर्श नाही आम्हाला. आम्हाला आदर्श त्या अहिल्याबाई होळकरांचा, अर्धे कपडे घालून इंस्टाग्राम फेसबुक वरती फोटो टाकणाऱ्या मुलींचा आदर्श आम्हाला मुळीच नाही. आम्हाला आदर्श त्या अहिल्याबाई होळकरांचा आहे, ज्यांनी फोटो काढताना सुद्धा डोक्यावरती पदर घेतला आणि हातामध्ये शिवलिंग घेतला. त्या अहिल्याबाई होळकरांचा आम्हाला आदर्श. सांगा तिला बाबा कितीतरी थोर स्त्रियांचा आदर्श तुम्हा मला. अरे ज्या वेळेस प्रतिभाताई पाटलांना अमेरिकेचे राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करत होते, पुरस्कार देत होते, त्यावेळेस आईसाहेब पुढे गेला. पुढे जात असताना डोक्यावरचा पुरस्कारासाठी हात पुढे केला, डोक्यावरचा पदर खाली आला. डोक्यावरचा पदर खाली आल्याच्या नंतर आईसाहेब तशाच मागे सरकल्या. डोक्यावरचा पहिले खाली पडलेला पदर डोक्यावरती घेतला आणि नंतर पुरस्कार घेतला. म्हणून सांगेल मी की आदर्श हा प्रत्येक चारित्र्यवान स्त्रीचा घेतला जातो, चारित्र्यहीन स्त्रीचा नाही. आदर्श घ्यायचा असेल तर आपल्याला प्रत्येक चारित्र्यवान स्त्रीचा. मला सांगा, आम्हाला आदर्श असतं पुष्पाचा आहे, आम्हाला आदर्श असतं श्रीवल्लीचा आहे, आम्हाला आदर्श आज त्या बॉलिवूडच्या हिरोईनांचा आहे. पण खरं सांगू का, एखाद्या फोटो पुढे एखादी हिरोईन आणि तिच्या फोटो पुढे कधी आपल्याला अगरबत्त्या लावताना दिसल्या का, कधी तिचं दर्शन घेताना दिसल्या का, नाही. पण ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाण आहे किंवा प्रत्येक माणसाच्या घरामध्ये, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी आपला प्रतिभाताई पाटलांचा फोटो पाहायला मिळतो. का, चारित्र्यवान जगला. म्हणून सांगेन मी की मुलींना शिकवणं काळाची गरज आहे, पण त्याआधी तिला तिचे संस्कार काय सांगतात, तिचा धर्म काय ते शिकवणं मुलीला पहिले गरज आहे. कारण आम्हाला आदर्श साध्या सुध्या स्त्रियांचा आदर्श नाही. आज आम्हाला त्या पुष्पाचा आदर्श वाटतो. जर आमच्या मुलांना झुकेगा नाही साला म्हणायचं असेल तर आम्ही मुलांना पुष्पाचे तिकीट काढून दिले. अरे कधीतरी तो छावा बघा. आजही जर तुम्ही छावा बघितला का, कोणी बघितला हात वरती करा बाबा. 10% लोक सुद्धा नाही की त्यांनी छावा बघितला. मुलांना जर झुकेगा नाही साला म्हणायचं असेल तर तुम्ही मुलांना पुष्पाचे तिकीट काढून दिले. जाता जाता एवढंच सांगेल बाबा, जर मुलांना झुकेगा नाही साला जर म्हणायचं असेल तर मुलांना छावा दाखवा. कारण सांगेन मी, तर पिक्चर मध्ये जाऊन टीव्हीच्या स्क्रीनवरती जाऊन झुकेगा नाही साला म्हणणं सोपं आहे, सोपं आहे, सहज बोलू शकतो आपण. पण वयाच्या 32व्या वर्षी शत्रूच्या छावणीत घुसून आणि निधड्या छातीने मै झुकेगा नाही साला म्हणणारा छत्रपती संभाजी राजा तुमचा आमचा आदर्श असला पाहिजे. आम्हाला आदर्श साध्या सुध्या लोकांचा नाही, आम्हाला आदर्श साध्या सुध्या राजांचा नाहीये, आम्हाला आदर्श साध्या सुध्या स्त्रियांचा नाहीये, आम्हाला आदर्श कितीतरी महान पुरुषांचा आहे. अरे किती बलिदान राजाचं, छत्रपती संभाजी राजाचं किती बलिदान. की बाबा ज्या वेळेस माझ्या छत्रपती संभाजी राजांना कवी कलशजींना कैद केलं, औरंगजेबाने ज्यावेळेस कैद केलं त्यावेळेस औरंगजेबाने सांगितलं की बाबा कैद करते वेळेस आजपर्यंत ढोल ताशे वाजले असतील, नगारे वाजवा. आजपर्यंत राजेशाहीचा मुकुट डोक्यावरती घालून मिरवला असेल,
औरंगजेब सांगायला लागला की कळू द्या जगाला, नेलं माझ्या राजाला. राजाला नेत असताना कैद झालं. कवी कलशीजींना छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं. त्यावेळेस अंगामधून रक्त रक्त भळाभळा वाहत होतं. किती बलिदान माझ्या राजाचं सांगेन दादा. अरे कोणीतरी यायचं राजांचे डोळे काढून जायचं, कुणीतरी यायचं राजांचे हात कापून जायचं, कुणीतरी यायचं राजांची पाय तोडून जायचं, कुणीतरी यायचं राजांची छाती फोडून जायचं, कुणीतरी यायचं अंगावरती नक्षीकाम करायचं, कुणीतरी यायचं त्याच नक्षीकाम केलेलं याच्यावरती मीठ घोसाळून जायचं. अरे मारुती बाबाला शंदूर भासावा तसं माझ्या राजांचं रूप झालं होतं. पण तरीही त्याच वेळेस राजांनी ठामपणे कवीजींना सांगितलं, कविराज सुचते का बघा एखादी कविता. कविराजांनी सांगितलं, होय राजा. काय? हाती घोडे तोफ तलवारे, हाती घोडे तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफ तलवारें, फौज तो तेरी सारी है. जंजीर मेर पकड़ा राजा मेरा, अभी सब पे भारी है, अभी सब पे भारी है. की दादा राजांना कैद केलं, फक्त याने धर्म सोडावा, आमच्या धर्मामध्ये प्रवेश करावा. सगळ्यांची इच्छा होती की याने आमच्या धर्मामध्ये प्रवेश करावा. एक आला समोरून सांगायला लागला, बाबा ये संभा है, हजार मरेगा, हजार बार जिएगा, लेकिन ये संभा अपना धर्म कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं छोड़ेगा. ती धर्मनिष्ठता आज तुमच्या आमच्यामध्ये असायला पाहिजे. दादा शत्रूच्या छावणीमध्ये घुसून रक्तभंबाळ राजांचं रूप झालं होतं तरी डगला नाही माझा राजा. का? धर्म टिकून राहावा. आणि आज तोच धर्म, त्याच धर्मासाठी तुम्हा आम्हाला लढणं गरजेचं आहे. किती आदर्श माझ्या संभाजी राजांचा, किती आदर्श माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे दादा मेल्यानंतरही शत्रूने आदर करावा असा जगला माझा राजा. कशासाठी? फक्त धर्म जिवंत राहावा, तो धर्म टिकून राहावा. पण आज तुम्ही आम्ही त्याच धर्माची दुर्दशा केली. खरं सांगेन दादा, ज्या वेळेस विषय धर्माचा येतो ना त्यावेळेस प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक हिंदू माणसाला आपली जात पात मागे सारून एकत्रित येणं गरजेचं आहे. सांगेन मी कितीतरी बलिदान माझ्या छत्रपती संभाजी राजांचं आहे, कितीतरी बलिदान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगावरती काटा फुटतो, अंगावरती शहारा उभा राहतो. काय कमाई करून ठेवली त्या राजांनी. त्या राजांचा तो मला आदर्श आहे, त्या राजांचा तो मला आदर्श आहे. त्यांचा आदर्शच तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. पिक्चरचा आदर्श घ्यायचं काम नाही आम्हाला. कितीतरी महान नेते आमच्यासाठी लढून गेले, कितीतरी थोर पुरुष आमच्यासाठी लढून गेले. अरे आज ज्या वेळेस प्रत्येक माणसाच्या छत्रपती शिवाजी महाराज की, आज जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना दादा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर. हो माझ्या राजाचं नाव गाजते
गाजते गड किल्ल्याच्या गजरावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या धर्मवीर संभाजी महाराज की सुंदर स्वराज निर्माण करून तलवारेच्या धारेवर धारेवर तलवारेच्या धारेवर वारीच्या धारेवर फार झेलले आपल्या निडळाच्या प्रेमवर झेलले आपल्या निधड्याच्या जीवर प्राण प्रणाले लढले मावळे भरोसाच्या राजावर हे माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर माझ्या राजाचं नाव गाजते गजरावर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की वाह दादा आज जरी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं ना तर कुणाला म्हणायची गरज नाही जय म्हणा म्हटून टाळ्या वाजवायच्या सांगाव्या लागतात तुम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याच्या नंतर जय म्हणावं सांगावं लागतं का नाही सांगावं लागत तेवढं बलिदान माझ्या राजाचं आहे कारण का या राजाचं प्रत्येक मावळ्याच्या अंतकरणामध्ये प्रत्येक गड किल्ल्याच्या दगडावरती माझ्या राजाचं नाव आहे अरे ज्या वेळेस औरंगजेबाने विचारलं कवी कलशजींना की कविराज सांगा स्वराज्याचा खजिना कुठे ठेवलाय सांगा स्वराज्याचा खजिना कुठे ठेवलाय कविराजाने सांगितलं की बाबा तुला स्वराज्याचा खजिनाचा पाहायचा ना तो स्वराज्य कुठे तो खजिना कुठे गाडून ठेवला नाही खजिना कुठे पुरून ठेवला नाही तो खजिना प्रत्येक मावळ्याच्या हृदयामध्ये ठेवलाय कुठे पुरून ठेवला नाही सांगितलं बाबा आणि त्याने सांगितलं कविराजांना सुद्धा सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा सांगितलं अरे दादा आज जर तुम्ही आम्ही छावा पाहिला ना राजांच्या नुसत्या वेदना पाहून तुमच्या आमच्या डोळ्यामधून अश्रू घळाघळा वाहायला लागतात नुसतं पाहिल्यानं तुम्हा आम्हाला भरून येतं एवढ्या वेदना एवढे कष्ट माझ्या राजाने सहन केली 40 दिवस मृत्यूच्या दाढेमध्ये झुंज देत होता माझा राजा तरीही डगला नाही तरीही धर्म सोडला नाही सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं की बाबा आमच्या धर्मामध्ये ये आणि कविराजांना सांगितलं की बाबा तू आमच्या धर्मामध्ये ये तुला सरदारकी पद बहाल करतो कविराजाने सांगितलं अरे जा आजच धुंकतो तुझ्या त्या पदावरती बाबा माझे छत्रपती संभाजी राजे माझ्या सोबत आहे हाच माझ्यासाठी केवढं मोठं पद आहे हाच माझ्यासाठी केवढी मोठी प्रतिष्ठा आहे गरज नाही मला कोणत्या प्रतिष्ठेची कोणत्या पदाची कितीतरी निष्ठावान मावळे जगले दादा आणि खरं सांगू का धर्मासाठी निष्ठा पाहिजे खरं जाऊन निष्ठेचं प्रतीक आहे हनुमंतरायाच्या आपण सर्वजण तुम्ही आम्ही हनुमंतरायाच्या दरबारामध्ये निष्ठा जर कोणाकडून शिकायची असेल तर ती हनुमंतरायाकडून शिकावी अरे एक वेळेस सीता माता ज्या होत्या त्या भांगामध्ये शेंदूर भरत होत्या आणि त्या ठिकाणी मारुतीराय त्या ठिकाणी आले आणि सांगायला लागले की आई साहेब हे काय करता भांगामध्ये शेंदूर भरता कशासाठी भरता आई साहेबांनी सांगितलं की बाबा तेवढा शेंदूर लावल्याच्या नंतर माझ्या मालकाचं तेवढं आयुष्य वाढतं
म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राचं तेवढं आयुष्य वाढतं. निष्ठा किती असावी परमार्थावरती ते उदाहरण म्हणजे हनुमंतराय. तसेच खोलीमध्ये गेले, शेंदूर घेतला आणि संपूर्ण अंगाला शेंदूर भासून घेतला. परत सभेमध्ये आले, भगवंतांनी विचारलं असं काय केलं म्हणे, असं काय रूप केलं तुम्ही हे. त्यावेळेस हनुमंतरायानं सांगितलं की बाबा मला आई साहेबांनी सांगितलं की चुटकीभर शेंदूर जर लावला तर तेवढं आयुष्य आपल्या स्वामीचं वाढत असतं, म्हणून मी माझ्या पुऱ्या अंगाला शेंदूर लावला म्हणे, मग तेवढं आयुष्य माझ्या स्वामींचं वाढणार आहे. म्हणून निष्ठा शिकायची त्या हनुमंतरायाकडून. आणि तुम्हा मला त्या हनुमंतरायाचा आदर्श आहे, तुम्हा तुमच्या आमच्या डोक्यावरती त्या हनुमंतरायाचा आशीर्वाद आहे. खरं सांगू का बाबा, हा माझा आलेला अनुभव आहे. एवढा अनुभव आहे बाबा की या ठिकाणी पहिलं कीर्तन झालं. 2 वर्ष झाले मला कीर्तन करायला. मला वाटतं 31 मे 2023ला मी पहिलं कीर्तन केलं होतं. 31 मे 2023ला पहिलं कीर्तन केलं, हनुमंतरायाच्या दरबारामध्ये केलं. 2-3 वर्षाच्या नंतर कृपा एवढी झाली बाबा, आज जर डायरी उघडून पाहिली त्यातून मुंगी जायला सुद्धा जागा नाही. म्हणून सांगेल आता जे माझ्या इन्स्टा फेसबुकला ॲड आहे का त्यांना दिसत असतील रोजचे कार्यक्रम है ना. हा, आज सुद्धा दुपारी भोकरला कथा केली, रात्री कीर्तन. कीर्तनाला पहिली गोष्ट अतिप्रेम असल्यामुळे यावं लागलं. महिला मंडळांचा आग्रह होता पहिल्यापासून. ज्यावेळेस माझं मुक्ताई साहेबांच्या दरबारामध्ये माझं काल्याचं कीर्तन झालं होतं, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं म्हणे ताई काहीही करावं लागतं म्हणे, काहीही करावं लागतं, पण तुम्हाला हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आमच्या वतीने एक सेवा करावी लागते. त्यांचं प्रेम पाहून आज या ठिकाणी बाबा इथून कीर्तनाहून गेले की बरोबर 4 वाजता जाऊन सकाळी कथा करणे, दुपारी कथा करणे, परत रात्री कीर्तनाला जाणे, विचारूच नका एवढी पांगाडी चालली. म्हणून सांगेल की त्या हनुमंतरायाची कृपा जर एकदा तुमच्या आमच्यावरती झाली ना बाबा, एकदा प्रसाद जर त्यांचा भेटला तुम्हा मला, तर त्याचं भंडाऱ्यात रूपांतर व्हायला उशीर लागत नाही. आणि त्या हनुमंतरायाचा वरद हस्त तुमच्या आमच्या डोक्यावरती आहे, म्हणून सगळ्यांचं परम भाग्य आहे. म्हणून धर्माबद्दल जर निष्ठा शिकायची असेल बाबा, तसा वेळ संपत आलेला पण 5 मिनिटं घेते. धर्माबद्दल जर निष्ठा शिकायची असेल तर ते प्रभू श्रीरामचंद्रांकडून शिकावी, हनुमंतरायाकडून शिकावी, माझ्या छत्रपती संभाजीराजांकडून शिकावी, महाराष्ट्रातल्या स्वराज्यामधल्या प्रत्येक मावळ्याकडून शिकावी. अरे एका मावळ्याच्या लढाईमध्ये 2 हात कापले गेले, 2 हात कापले गेले. राजा त्याच्या झोपडीमध्ये आले, झोपडीमध्ये आल्याच्या नंतर तो रडायला लागला. त्यावेळेस राजाने सांगितलं की बाबा तुम्ही आम्ही आई भवानीचे लेकर आहोत, स्वराज्यामध्ये वाढलोय, स्वराज्य आपल्याला रडायला परवानगी देत नाही, स्वराज्य आपल्याला लढायला परवानगी देतो, तुम्ही खुशाल रडताय. त्यावेळेस त्या मावळ्यानं उत्तर दिलं, त्यानं सांगितलं राजा 2 हात तुटले म्हणून नाही रडत राजा, 2 हात तुटले म्हणून नाही रडत राजा. या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीमध्ये आला, परंतु त्याला मुजरा करण्यासाठी हात शिल्लक नाही म्हणून रडतोय. काय एकनिष्ठता त्या धर्माबद्दलची. दादा ज्यावेळेस तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न ठरलं, लग्नाच्या पत्रिका घेऊन छत्रपतींच्या दरबारामध्ये आले, पत्रिका वाटल्या, सांगितलं की बाबा पत्रिका कशाची आहे. सांगितलं रायबाचं लग्न ठरलंय राजा, लग्नाला यावं लागतं बरं का राजा. राजांनी पत्रिका पाहिली, सांगितलं की ताना अरे कोंढाण्याच्या मोहिमेवरती जायचं रे, माझं यायला जमणार नाही, एक काम कर लग्न उरकून घे. तानाजीने सांगितलं बाबा जोपर्यंत या तानाजीच्या हृदयामध्ये प्राण आहे, जोपर्यंत हा तानाजी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही एकट्यानं कधी लढायला जायचं नाही. तशाच पत्रिका घेतल्या, त्या पत्रिका फेकून दिल्या, पत्रिका फेकून दिल्या, सांगितलं राजा आधी लगीन कोंढाण्याचा मग रायबाचं. गेला 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 तसा तानाजी गेला बाबा, तर मुलाच्या लग्नाला सुद्धा तानाजी परत आला नाही. ही धर्माबद्दलची निष्ठता आहे. धर्माची निष्ठता शिकायची असेल बाबा, तर त्यासाठी छत्रपतींच्या प्रत्येक मावळ्याचा आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल. खरं सांगू का बाबा, फक्त भगवे कपडे घातले, डोक्यावरती भगवा टिळा लावला, गाडीला हातभर झेंडा लावला, महाराजांसारखी दाढी वाढवली, महाराजांसारख्या मिशा वाढवल्या, महाराजांसारखी कानात बाळी घातली म्हणून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नसतं. महाराजांची वेशभूषा करून कोणी छत्रपती होत नसतं. जर छत्रपती व्हायचं असेल तर त्याला प्रत्येक मायमाऊलीचा तुम्हाला काय करावं लागेल, जर प्रत्येक मायमाऊलीला सुरक्षित ठेवावं लागेल. आणि ज्या दिवशी या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित राहील,
ज्या दिवशी या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री सुरक्षित राहील त्या दिवशी तुम्ही खरे शिवभक्त म्हणवले जाल. म्हणून जाता जाता एवढेच की बाबा हे स्वराज्याला सांगितलं की प्रत्येक स्त्रीचं रक्षण करा. प्रत्येक ज्यावेळेस एका सुभेदाराची सून महाराजांच्या दरबारामध्ये गेली आणि सांगायला लागली की राजा तुमची सेवा करण्याची इच्छा आहे, त्यावेळेस छत्रपतीने सांगितलं की बाई आई तुम्ही कोणत्या तरी वाईट दिशेला म्हणजे तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या दिशेला आला, या दरबारामध्ये कोणतीच स्त्री सेवा करत नाही. जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. सांगितलं की आई साहेब ह्या दरबारामध्ये कोणतीच स्त्री सेवा करत नाही, आदर्श माझ्या राजाचा घ्यावा, प्रत्येक स्त्री सुरक्षित राहावी. अरे जर छत्रपतींचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला असता, जर छत्रपतींचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला असता ना, खरं सांगू का 5-5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार पाहायला मिळाले असते. छत्रपतींचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला असता, त्यांचे विचार जर तुम्ही आम्ही अंतकरणामध्ये रुजवले असते तर सांगेन बाबा 21-21 वर्षाच्या 5-5 वर्षाच्या मुलीचे बलात्कार झाले नसते, आपल्याला फ्रीजमध्ये खांड ते शरीराचे तुकडे सापडले नसते. म्हणून सांगेल की छत्रपतीचे आचार विचार तुमच्यामध्ये, कारण का तुकोबाराने तेच सांगितलं की बाबा धर्म टिकवायचा आहे, परमात्म्यासोबत जोडलेला असायचं, पण त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल, काय धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. एक तर धर्मासाठी प्रत्येकाला एकत्रित यावं लागेल आणि त्या दिवशी तुम्ही धर्मासाठी प्रत्येकाने एकत्रित यायचं आणि परमात्म्याचं नामस्मरण करायचं. कारण का बाबा हे परमात्म्याचं नामस्मरण कसं आहे, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे साधना सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधना सुलभ गोमाटे. तुका म्हणे साधना सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधना सुलभ
बाबा पहिलेच सूचना दिली, जे चांगलं वाटलं त्यांनी ना टाळ्या तर वाजवा. तुम्हाला इथं येऊन म्हणायचं कोणी सांगत नाही बाबा या सगळं करू राहिले येड्यावानी. शेवटी तुम्हाला इथं येऊन कोणी म्हणा सांगत नाही, पण चांगलं म्हणलं त्याला टाळ्या तर वाजवा. वा, खरंच अशी मंडळी भेटणं क्वचित असा योग येत असतो बाबा की एवढे गुणीजन मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असणं. कारण खरं सांगू का, ज्यावेळेस चैतन्य दादाचा आवाज ऐकला तर साक्षात असं वाटायचं की खंडाळकर गुरुजीच्या आपण गायनामध्ये बसलोय. साधा नाही बाबा, याच्यासाठी सुद्धा खूप साधना करावी लागते. असा आवाज तयार करायचा म्हटलं तर साधी गोष्ट आहे का? नाही. म्हणून आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी दादांची सुद्धा गोड अशी साथ लाभली. मला वाटतं पहिल्याच वेळेस परिचय. पण खरं सांगू का बाबा, कीर्तन करायचं असलं ना, कीर्तन करण्यासाठी सगळेजण धोरणात पाहिजे. वाजवणारा, गाणारा, ऐकणारे आणि त्याच्यातल्या कीर्तन करणारा, सगळे धोरणात असले तेव्हा बाबा व्यवस्थित कीर्तन होत असताना. आज सगळ्या गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी उपस्थित झाल्या, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या आणि म्हणून कार्यक्रमाला रंग आला. कारण बाबा मी खरंच सांगेल की असे गायनाचार्य असं वाटत मला, सांगू का, कीर्तन करत असताना माणसाकडे 2 गुण कमी असले तर चालेल. काय? माणसाकडे 2 गुण कमी असले तर चालेल, पण कीर्तन करत असताना फ्रेश पाहिजे माणूस. कसा पाहिजे? फ्रेश पाहिजे. पण आता काही ठिकाणी काय होतं बाबा, एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते, नाव नाही सांगत, तिकडे सिल्लोड परिसरात. मला वाटतं आता 8-9 तारखेला कीर्तन झालं का नव्हतं तिकडे. एवढं भव्य नियोजन होतं बाबा, एवढं भव्य नियोजन होतं. बरं लगेच जायला महाराजाला फटाके वगैरे, तुम्ही पाहिलं असं ते मागे स्टेटस माझा, फटाके वगैरे ते शहनाया, भव्य नियोजन होतं. गायक वादक भारी होतं सगळे. बिचारे त्या कीर्तन केलं ना, सगळ्याकडं माणसाकडं पाहिलं की असं वाटत होतं कीर्तन चालू द्या अजून. आणि त्या गायनाचार्याकडं वाजवणाऱ्याकडं पाहिलं तर असं वाटत होतं आताच कीर्तन थांबवून फाशी घ्या काय कोण. म्हणून सगळे फ्रेश असावे लागते बाबा. आज त्या गोष्टी सगळ्या घडून आल्या. पाहिली बाबा सगळ्यांच्या चेहऱ्यावरची जर प्रसन्नता पाहिली, असं वाटतं की आज 9 ते 11 आहे ना. हा, 9 ते 11 कीर्तन नाही, आपण जर 9 ते 12 जरी केलं तर काहीच अडचण नाही. मी इथलीच आहे ना, कारण मला वालशान दत्तक गेले, पहिलंच सांगितलं. वालशान आपल्याला दत्तक गेले. कीर्तन 12 वाजले आणि 1 वाजला तरी त्यात काही काय थांबायचं, कीर्तन थांबायचं, चालू द्यायचं. हो नाही रे बापा चालू दे म्हणे, पण जय विठ्ठल कर आता आमची कॅपॅसिटीने बसायची. असंच ना, हा चालू द्यायचं. हा वा, खरं सांगू का बाबा, महिला मंडळांचं प्रेम होतं, गावकऱ्यांचं प्रेम होतं, म्हणून आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. खरं पहिली गोष्ट, तारीख द्यायच्या दिवशी मला वाटतं कानडचे बाबा आले होते. हा, तारीख द्यायच्या दिवशी बाबा आले होते, तारीख मला सांगितली. हा नाही, मग ती चुकी अशी झाली होती, ती मीच केली होती, बाबाची त्यात काहीच गलती नव्हती. त्यांनी सांगितलं की म्हणे ताई रामनवमी हनुमान जयंतीला आमचा सप्ताह असतो. बरं, माझ्याकडून ती तारीख हुकली आणि मला काय वाटलं की माझी कथा होती. मी म्हणलं की आई, रामनवमी हनुमान जयंतीच्या पिरियडमधले कथा कीर्तन मला वाटतं 5 तारखेला त्याची सुरुवात होती. म्हटलं 5 तारखेला सुरुवात. मग ते म्हटले की ताई त्याच दिवशी आम्हाला, नाही मला वाटलं रामनवमीला सुरुवात होती का, म्हणून मी काय म्हणलं, ते म्हणत ताई पहिला दिवस आहे. म्हणलं बाबा 6 तारीख असं. म्हटलं 6 तारीख असं. ते म्हणे की नाही मला 4 सांगितली. मॅच म्हणलं नाही, म्हणलं बाबा 6 असं म्हणलं पहिला दिवस म्हटल्यावर. त्याची चुकी नव्हती, चुकी माझी झाली होती ती. हा, तारीख घ्यायला बाबा आले आणि आत्ता पत्रिका घेऊन आमचे बाबा आले होते. खरं बाबा तुम्ही म्हणता की तुमच्या कृपेनं वाचलो, तुमच्या कृपेनं, आमची काही कृपा नाही, सगळी कृपा त्या परमात्म्याची. त्या परमात्म्याच्या कृपेनं तुमचं आज कीर्तन ऐकणं झालं. आणि त्याची जर कृपा झाली नसती ना बाबा, कधीचा जय विठ्ठल झाला असतो. वा, कधीच जय विठ्ठल झालं असतं. म्हणून परमात्म्याची कृपा आहे. खरं सांगू का, सांगेन मी की आजपर्यंत तुमच्याच प्रेमामुळे आज महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रभरामध्ये फिरते. तुमचं प्रेम लाभलं त्यामुळे हे शक्य झालं. आणि त्यावेळेस जर तुमचं सगळ्यांचं प्रेम भेटलं नसतं बाबा, तर कदाचित काही खरं नसतं, आहे की नाही. हा, पण तुमचं प्रेम लाभलं आणि आज यशाचं शिखर गाठलं, म्हणून तुमचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी.
द्यावे तेवढे धन्यवाद कमी, म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. सगळ्यांचीच गोड अशी कीर्तन रूपी सेवेला साथ लाभली. पहिली गोष्ट लक्षात राहणार नाही, कीर्तन झाल्याच्या नंतर सूचना होईपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. नाही तू इकडं जय विठ्ठल झालं की तिकडं घराच्या रस्ते धरत्या, अजिबात उठायचा नाही, उठायचा नाही. हा, पहिला दिवस आज कोणीच कटाळेल नाही कीर्तनात, पहिला दिवस कोणीच कटाळेल नाही. म्हणून आजची जे अन्नदाते होते, सकाळचे अन्नदाते होते की कौतिक श्रीपत तोंडे आणि संध्याकाळचे अन्नदाते फकीरबा आसाराम आसरे, दोन्हींच्या ही पंक्तीची सेवा अतिशय उत्तम प्रकारे. कारण बाबा सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान सांगितलं अन्नदान, आणि ते अन्नदान प्रत्येकाच्या वाट्याला येत नसतं. तुमच्या वाट्याला आलं तुमचं अहोभाग्य. सुंदर असं नियोजन होतं, तुमच्याही चरणी नतमस्तक होते. द्यावे तेवढे धन्यवाद कमी. माझ्यावरती नितांत प्रेम करणारं आमचं मुक्ताई महिला भजन मंडळ असतं, आजचं सौजन्य सुद्धा त्यांनीच घेतलं आहे ना. हां, सगळ्या माता मावल्या असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आमचे पेटीवाले बाबा असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. सगळेच गुणीजन मंडळी आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी, विशेष करून आमचा दादा उपस्थित राहिला, पखवाजवादक दादा, त्याचे मानावे तेवढे धन्यवाद कमी. बाबा सांगू का, आत्ता तिकडं कीर्तन झालं, काहीच धोरणात नव्हतं, पण तो होता म्हणून कीर्तन उठलं. आज पाहिलं तुला बरं वाटलं, म्हणून दादांच्या ही चरणी नतमस्तक होते. कारण बाबा ही कला अवगत सहज शक्य नाही, सगळेच त्याच्या ही चरणी नतमस्तक होते. त्याच प्रकारे गान कोकिळा आपल्या परिसराचं वैभव चैतन्य दादा त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याच प्रकारे मी पहिलंच सांगितलं, माझे आधारस्तंभ सपोर्ट सिस्टम ज्यांच्यापासून माझी कीर्तनाची सुरुवात झाली असे आमचे भारती बाबा असतील, जाधव बाबा असतील, बाकीचे ॲब्सेंट आहे काय, हां रामेश्वर बाबा असतील, मला वाटतं तिघे चौघं राहतात नाही. हां 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 भाऊ तुम्ही टाकू आहे ना. हां हां बाबा, आणि खरं म्हटलं का ते जे पहिले ज्यांच्यापासून सुरुवात झाली आज ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून बरं वाटलं. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. द्यावे तेवढे धन्यवाद कमी. बाबा एकच सांगेन की तुमचं वालसाकरांचं आणि तुमचं गायक वादकांचं प्रेम माझ्यावरती शेवटपर्यंत असं ठेवा. आज महाराष्ट्रभर फिरते, उद्या जगभर फिरेन, जगभर फिरेन, फक्त तुमचं प्रेम माझ्या पाठीशी असायला पाहिजे. म्हणून सगळेच गुणीजन मंडळी, संस्थांचे अध्यक्ष आपले पोटे बाबा असतील, त्याचप्रकारे आपले ताडेदादा असतील, सगळ्यांचं, कारण बाबा कोणताही कार्यक्रम उभा करायचा, जे आयोजक नियोजक जे आयोजन पाहणारी मंडळी असते त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, आणि तसं अथांग परिश्रमामधून अथांग त्रास सहन करून दादांचं प्रयत्न आज फळाला आले. आज एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सप्ताह उभा राहिला, म्हणून दादांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सगळेच गुणीजन मंडळी आज जय कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित आहे, ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टम आहे, ज्यांच्या आधारावर पूर्ण कीर्तन झालं, असे आपले साऊंड सिस्टमवाले दादा असतील. पवन साऊंड सिस्टम, हां पवन साऊंड सिस्टमचे मालक असतील, दादांच्या ही चरणी नतमस्तक होते. गोड अशी सिस्टमची साथ लाभली. शेवटपर्यंत आशीष द्या बाबा, 7चे 7 कीर्तन होस्तोर, एवढीच विनंती. त्यांच्या ही चरणी नतमस्तक होते. माझे वडील ही कीर्तनाला उपस्थित आहे, त्यांच्या ही चरणी नतमस्तक होते. ओघा ओघामध्ये बाबा आता सगळेच जवळचे म्हटल्यावर सगळ्याच नाव घेणं शक्य नाही, म्हणून सगळ्याच गुणीजन मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिला. पहिले द्यावे तेवढे धन्यवाद माता मावल्यांना कमी, कारण का 8:30च्या मालिका कॉन्स्टेबल मंजू नाही होऊन जायला होती वाटते ती, आज कॉन्स्टेबल मंजू जुळली गाठ ग होऊन गेल्या होत्या त्या, आहे ना. हां म्हणून आलं बरं बिचारा. आपण त्या नंतरच्या ज्या आदिशक्ती काय ते नवी जन्मेन मी तर 2-4 राहिल्या असेल त्या सोडून बिचारा या ठिकाणी आल्या, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. सगळेच गुणीजन मंडळ आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित आहे. ओघा ओघामध्ये एखाद्याचं नाव विसरलं असेल, कारण सगळ्यांचंच प्रेम तेवढं भेटलं बाबा, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा मनापासून माथा टेकवते, सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते. झालेली सेवा आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु संतोषजी महाराज आढावणे बाबा आचार्य दादा असतील, दोन्हीही गुरुवारांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा